आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नवी मुंबई के नमकीन ब्रांड हाई फाई सुपर नमकीन बनाने वाली कंपनी कुमार फूड प्रोडक्ट पर गंभीर आरोप लगे हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के सदस्यों ने एक वीडियो जारी करके कंपनी की घटिया क्वालिटी और साफ सफाई की कमी को उजागर किया है। वीडियो में दिखाया गया है कि नूडल्स बनाने के लिए इस्तेमाल होने वाला पानी बेहद गंदा है, मैदा पर मक्खियां भिनभिना रही है और साफ सफाई का बिल्कुल ध्यान नहीं रखा गया है। नूडल्स को फर्श से उठाकर पैक किया जाता है। नूडल्स तलने के लिए इस्तेमाल होने वाला तेल काले रंग का है जो बिल्कुल इंजन ऑयल जैसा दिखता है। नूडल्स को बिना किसी कवर के रखा जाता है और पैकिंग के दौरान उस पर पैर भी रखे जाते हैं। अलग अलग प्रकार के तेलों का इस्तेमाल हो रहा है जैसे कि इंडिपेंडेंस ऑयल, केपी ऑयल, स्टार रिफाइंड आदि। अब कंपनी के खिलाफ आरोप लगाया है कि ये घटिया क्वालिटी का प्रोडक्ट केवल कामोटे एरिया में नहीं बल्कि नवी मुंबई, ठाणे, वाशी, बेलापुर, पनवेल और खारघर आदि जगहों पर भी सप्लाई किया जाता है। ऐसा प्रोडक्ट हमारी सेहत के लिए बेहद खतरनाक है, इस पर ध्यान देना बहुत जरूरी है। शिकायत मिलने पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने तुरंत कार्रवाई की, लेकिन कंपनी पर किसी भी अथॉरिटी ने कोई कदम नहीं उठाया। अब ये सवाल उठता है कि ये जिम्मेदारी किसकी है, महानगर पालिका, कंपनी प्रबंधन या स्थानीय सरकारी अधिकारियों की। जैसे ही कर्मचारियों को महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जानकारी मिली वे सब भाग गए। अगर कोई गलती नहीं थी तो वो भागे क्यों? महाराष्ट्र नवनिर्माण सेना का कहना है कि सदस्य इस मामले में दोषियों को सजा दिलाने के लिए पूरा प्रयास करेंगे। अगर कोई अथॉरिटी कार्रवाई नहीं करेंगे तो वे 200 लोगों के साथ प्रदर्शन करने आएंगे। ये एक बेहद गंभीर मामला है और इसमें तुरंत कार्रवाई की जरूरत है। इस प्रकार की भ्रष्ट गतिविधियों को रोकने के लिए अथॉरिटीज को सख्त कदम उठाने चाहिए। आम जनता की सेहत के साथ खिलवाड़ बर्दाश्त नहीं किया जाएगा। कहाणी बघितलं, आता सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो मैदा। त्या मैद्यांवरती मास्क्या बघा, मैदा मशीन। त्यांना कोणत्याही पद्धतीचा अशी स्वच्छता असावी अशी कोणत्याही पद्धतीची त्यांनी काळजी घेतलेली नाहीये। आता अजून तुम्हाला पुढे दाखवतो। नूडल्स बघा, हे नूडल्स पण भरल्या जातात पाकिटमध्ये। हे कोणत्याही पद्धतीचा विचार करत नाही। आणि हा इकडचा बॉयलर बघा, हे बघा, हे तेल बघा, काळं काळं म्हणजे आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं तेल झालंय ते। आणि या ह्याच्यामध्येच नूडल्स फ्राय केली जाते। पुढे पुढे आहे बघा ना, आणि तेल मैदा पण वापरलं जातं तेही बघा, बघ लाटून ठेवलाय मैदा। आणि त्याच्यानंतर ही नूडल्स जी मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते ती इथं ठेवले बघा। ही अशी नूडल्स इथं पेरून ठेवलेली आहे। त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा स्वच्छता किंवा हायजीनचा पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही। सगळी मैदा पॅकिंग होती। आणि हा पॅकिंग बघा, आतमध्ये नूडल्स तळलेत ना, ते दाखव। आम्ही इथून कंटिन्यू करू। ही पॅकिंग करायची जागा बघा कशी आहे। हे बघा, हे पॅकिंग होते इथे नूडल्स आणि तुळवले जातात पॅकिंग आणि ह्या नावाने ही कंपनी कार्यरत आहे। आणि हीच कंपनी फक्त कामोट्यात नव्हे तर कामोट्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर, वाशीपर्यंत ह्यांचा माल जातो। आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय, मग ह्याच्याने आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे। आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही, हे आश्चर्यकारक आहे। आणि ही कंपनी आजची नाहीये, फार वर्ष झाली या कंपनीला। आम्हाला हे जी आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेला आहे। आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे। जबाबदार कोणाला धरायचं प्रशासनाला जबाबदार धरायचं, पनवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं का अजून कोणाला जबाबदार धरायचं की स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं? तर हे बघा, हे हा तेलाचा डब्बा आहे। हा तेल ह्याच्यामध्ये भरलेला आहे, वेगवेगळ्या कंपनीच्या तेलाचे डब्यात इथे। एक मिनिट, म्हणजे कंपनी बघू शकता, इंडिपेंडेंस ऑइल, त्याच्या खाली केपी ऑइल्स, इथं तुम्ही बघू शकता स्टार रिफाईन, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं कंपनीचं तेल युज केलं जातं आणि ते आपण खातो। आपण आजच्या घडीला मैदा ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती पहिला माशी याचा आस्वाद घेते, मग माणूस घेतोय। मग त्याच्याने आपल्या तब्येतीला किती चांगली गोष्ट घडेल। आम्ही इथे आलो त्यावेळेला जे इकडचे वर्कर्स होते ते सगळे त्यांनी इथून पळ काढलेली आहे, कारण त्यांना कळलेलं आहे की त्यांची चुकी आहे। चुकी नसती तर एवढा मोठा साम्राज्य, घाणीचं साम्राज्य ठेवून ते पळाले नसते। तर
ते गुन्हेगार आहेत म्हणून ते इथून पळ काढलेलं आहे त्यांनी, पण आम्ही पण त्यांना सोडत नाही, कारण की सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका जिथे असेल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज केल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला हे खाद्यपदार्थ चांगल्याच पद्धतीने मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक जमलोय आणि ह्याच्यावर जर कुठला चाप नाही बसला तर आज आम्ही 10 जण आलेलो आहे, इथे 200 जण उभे राहतील. प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करू त्याच्या संदर्भात.